Good afternoon students, welcome to our today's English class. Before starting our today's topic, I am showing some pictures. आजचा जो आपला विषय आहे तो चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. You observe carefully and try to tell their name. काळजीपूर्वक त्यांचं निरीक्षण करा आणि त्यांची नावं सांगण्याचा फक्त प्रयत्न करा. Our first picture is this one. आपलं पहिले चित्र आहे हे. What is the name of this tree? ह्या झाडाचं नाव काय आहे? Yes, this is a people tree. हे कशाचं झाड आहे? पिंपळाचं झाड आहे. Yes, second picture. This is a banyan tree. हे कशाचं झाड आहे? वडाचं झाड आहे. Third one is a coconut tree. हे कशाचं झाड आहे? नारळाचं. Fourth one. मँगो ट्री. हे कशाचं झाड आहे? आंब्याचा. बट हाव वी आयडेंटिफाय दिस ट्री? आपण या झाडांना कसं काय ओळखलं? हाव वी आयडेंटिफाय देअर नेम्स? आपण यांची नावं कशी काय ओळखली? इफ वी गो एनिवेअर, आपण कुठं जातो, देअर वॉज वन ट्री, तिथे एखादं झाड असतं. वी सी अँड वी टेल ये दिस इज अ मँगो ट्री, आणि आपण बोलतो हां हे आंब्याचं झाड आहे. ये दिस इज अ बनियान ट्री, हे वडाचं झाड आहे. हे कसं काय आपण ओळखतो? यस, बिकॉज ऑफ देअर स्ट्रक्चर. त्यांचं जे आकार, शेप, त्यांचं स्ट्रक्चर, शेप, त्यांचा आकार, आणि आकार जो असतो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. एव्हरी ट्री इज हॅव्हिंग डिफरंट शेप. प्रत्येक झाडाचा आकार कसा तो वेगळा असतो. देअर लीव, त्यांची जी पानं असतात ती प्रत्येक झाडाची वेगळी असतात. त्याप्रमाणे त्यानंतर त्याचा स्टेम, खोड तो वेगळा असतो. काही ना काही प्रत्येक झाडामध्ये काही ना काही वेगळं असतं, बरोबर ना? इन फर्स्ट पिक्चर वी सी देअर वॉज अ पीपल ट्री. पहिल्या चित्रामध्ये आपण बघितलं पिंपळाचं झाड. तर ते पिंपळाचं झाडाचं कसं असतं? त्याचा जो शेप असतो, जो पुढं असतो, असं नॅरो होत जातो. नॅरो म्हणजे असं बारीक होत जातं ना त्याचं पुढचं टोक पानाचं. इन सेकंड पिक्चर बनियान ट्री, वडाचं झाड. त्याचे जे लिव्स असतात, पानं कशी असतात? गोल पानं असतात, आणि त्याला कशा पारंब्या, त्याचे जे रूट्स असतात त्याचे पारंब्या अशा वरून खाली लोंबलेल्या असतात, लटकलेल्या असतात, त्यावरून आपण ओळखतो. तर कोकोनट ट्री, नारळाचं झाड तर लांब वाढत जातं, आणि त्याचे जे लिव्स असतात ते कशाचं अशा लांब झावळ्या बोलतो आपण त्याला मराठीमध्ये, ते असतात, त्याला फांद्या नसतात, ते लिव्सच असतात, बरोबर ना? अशा त्याचे जे शेप असतो त्यावरून आपण ओळखतो. किंवा त्याचे जे फ्रूट्स असतो, कोकोनट आलेले असतात, त्यावरून आपण ओळखतो ना की हे कोकोनट ट्री आहे. त्यानंतर मँगो ट्री. मँगो ट्री त्याचे फ्रूट्स, त्याचे लिव्स कशा लांबट लिव्स असतात, बरोबर ना? त्यानंतर त्याला जे फ्रूट्स येतात मँगो, त्यावरून आपण ते ओळखतो की हा कसलं झाड आहे? मँगोचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. अशा प्रकारे प्रत्येक झाडांमध्ये काहीतरी डिफरंट असतं ना, वेगवेगळं असतं. नाव जस्ट ट्राय टू रिमेंबर द नेम्स ऑफ ट्रीज विच हॅव्हिंग थ्रोन्स. फक्त झाडांची नावं आठवण्याचा प्रयत्न करा की ज्यांना काटे असतात. थ्रोन्स म्हणजे काय? काटे. काही काही झाडांना बघा काटे असतात, आपण हात लावला की आपल्याला टोचतात ना ते काटे. मग कोणत्या कोणत्या झाडांना ते काटे असतात? लुक ॲट हिअर, इकडे बघा. इन फर्स्ट पिक्चर लेमन. लिंबू आपण खातो, त्याचा ट्री बहुतेक जणांनी बघितला असेल. तर त्यांना असे बारीक बारीक काटे असतात लिंबाच्या झाडाला. हे तर सर्वांना माहिती आहे का? काय आहे? रोज, गुलाब. गुलाबाला पण काटे असतात. आता हे काय आहे? निवडुंग किंवा निवडुंग, कॅक्टस, जे आपण कुठं जिथं पाणी कमी असतं, असं ऊन पडतं ना जिथं जास्त, मग तिथं असे डोंगरावरती वगैरे कधी दिसतात ना आपल्याला, हे असे उगवलेले असतात गावाकडे वगैरे गेल्यानंतर. त्यानंतर हे आहे, जेव्हा आपण रानावरती वगैरे जातो ना गावाला, तेव्हा आपल्याला एक असं झाड दिसतं. त्याला कधी कधी येल्लो फुलं, पिवळी फुलं आलेली असतात, नाहीतर हे लांबटच्या शेंगा असतात, त्याला काटे असतात, आणि त्याची पानं ना चिंच. हे काय आहे? कॅक्टस, किंवा म्हणतो ना आपण की कॅक्टस, निवडुंग. जेव्हा आपण कधी गावा साईडला किंवा डोंगरावरती वगैरे गेलो जिथं पाण्याची शॉर्टेज असते, ऊन असतं भरपूर, तिथे अशा प्रकारची झाडं आपल्याला दिसतात की त्यांना काटे असतात, असे उगवलेले असतात, भरपूर दिसतात ना. तर ह्यांना
त्यांना पण कशा काटे असतात. नाव इट्स अवर सेकंड पिक्चर. हे आपलं दुसरं चित्र आहे. कधी आपण इन अ विलेज साईड, आपण कधी गावाकडं गेलो तेव्हा वी आर गोईंग एनिवेअर, आपण कुठेतरी गेलो गावाकडं तेव्हा सहज आपल्याला दिसतं ना एखादं झाड की त्याची लिव्स असतात ते कशा असतात चिंचेच्या पानासारखे असतात. कधी कधी त्याला फुलं आलेली असतात पिवळ्या कलरची. दिस टाईप ऑफ इट्स फ्रूट. अशा प्रकारचे त्यांना फळं जे शेंगा असतात ना लांबटसर अशी झाडं आपल्याला दिसतात. मग त्या झाडाला काय म्हणतात? जस्ट ट्राय टू रिमेंबर इट्स नेम. त्याचं नाव आठवण्याचा प्रयत्न करा. ॲट्स वी से इट बबूल ट्री. आपण काय म्हणतो त्याला? बाबळीचं झाड म्हणतात. आठवलं ना सर्वांना बाबळीचं झाड कसं असतं? कधी बघितलं असेल तर आठवतं. त्याला काटे असतात, चिंचेच्या पानासारखी पानं असतात, पिवळी पिवळी फुलं असतात कधी, किंवा अशा लांबटसर शेंगा असतात. देन टुडे वी आर लर्न वन स्टोरी अबाउट दिस बबूल ट्री. तर आज आपण एक स्टोरी ऐकणार आहोत. देन टुडे वी आर लर्न वन स्टोरी. तर आज आपण एक स्टोरी शिकणार आहोत अबाउट दिस बबूल ट्री. ह्या झाडाविषयीचीच आपण एक स्टोरी शिकणार आहोत. लेट्स सी व्हॉट द स्टोरी. बघूया काय स्टोरी आहे. द बबूल ट्री. अवर स्टोरी नेम इज द बबूल ट्री. इन दिस पिक्चर यू सी देअर वॉज अ वन ट्री. ह्या चित्रामध्ये दिसते ना तुम्हाला तिथे काय आहे? झाड आहे. इन अ ग्रो ऑफ मँगो ट्रीज. लुक एट सराउंडिंग इट्स. तर दिसतं आजूबाजूला काय आहे? मँगो ट्रीज. काय आहे? आंब्याची झाडं आहेत. ग्रो मीन्स स्मॉल फॉरेस्ट वूड, म्हणजे एका जागी वाढलेले वृक्ष. फॉरेस्ट म्हणजे आपल्या डोळ्यात पुढं काय तर जंगल, मोठं जंगल असं. पण इथं काय झालं? स्मॉल फॉरेस्ट म्हणजे लहानसं जंगल, म्हणजे भरपूर झाड अशी उगवलेली आहेत तिथं. किंवा आपण बोलतो ना आमराई वगैरे बोलतो ना, तिथं आंबे असतात, भरपूर आंब्याची झाडं असतात. माशास ग्रो ऑफ मँगो ट्री. आंब्याची आमराई आहे, म्हणजे आंब्याची जिथं बाग आहे तिथे. देअर वॉज अ वन लिटिल बबूल ट्री. तर जी आमराई आहे, आंब्याची बाग आहे, तिथं काय आहे? बबूल ट्री आहे. कशाचं झाड आहे ते? बाबळीचं एक झाड आहे. द लिटल ट्री वॉज प्रिटी. ते कसं आहे? लिटल म्हणजे लहान आहे, पण आणि प्रिटी म्हणजे कसं आहे? सुंदर दिसतंय. बट इट वॉज नॉट हॅप्पी. पण ते कसं आहे? हॅप्पी नाही आहे. हॅप्पी म्हणजे खुश. लुक ॲट इट्स फेस. त्याचा फेस बघा कसा आहे? सॅड आहे. हॅप्पी आहे का? स्माइल आहे का त्याच्या फेसवर? नाही. बट इट वॉज नॉट हॅप्पी. वन डे इट सेड. एक दिवशी तो काय म्हणाला? आय डू विश आय हॅड अ बिग लीव्ज. तो काय होतो? माझी एक इच्छा आहे, माझी पण पानं आहेत ना मोठी असावी. बिग म्हणजे काय? मोठी. लीव्ज म्हणजे काय? पानं. ऑल द अदर ट्रीज हॅव अ बिग लीव्ज. तो काय होतं? बाकीच्या सर्व झाडांना तर मोठी पानं आहेत, मग माझी पण एक इच्छा आहे की माझी पण पानं कशी असावीत? मोठी असावीत. समटाइम्स वी सी ना समवन्स वेअरिंग वन ड्रेस. एखाद्याने एखादा ड्रेस घातला आहे. देन वी ऑल्सो वॉन्ट ना, आपल्याला पण पाहिजे असं ना ते. आय वॉन्ट ड्रेस लाईक दिस. मला पण पाहिजे तसा ड्रेस. किंवा समवन हॅविंग पेन्सिल. एखाद्याकडे चांगली पेन्सिल असेल किंवा कंपॉस बॉक्स असेल ना, तर आपल्याला पण असं वाटतं ना की आय विश आय ऑल्सो वॉन्ट दिस. म्हणजे माझी पण इच्छा आहे की मला पण ते तसे पाहिजे असतं ना असं कधी कधी. मग तसंच त्या ट्रीला वाटलं की जसे बाकीच्या झाडांची पानं कशी मोठी मोठी असतात, मग मला पण मोठी पानं पाहिजेत असं त्याला वाटत होतं. माय थ्रोन्स आर शार्प अँड स्टीप. तो काय होतं? बाबळीच्या झाडाला कसे असतात? काटे असतात. पण तो काय होतं? माय थ्रोन्स म्हणजे काय? काटे. शार्प म्हणजे तीक्ष्ण आणि स्टीप म्हणजे ताट. इन पिक्चर यू सी ना, ते काटे कसे आहेत? शार्प, टोकदार, आणि ताट सरळ आहे, स्टीप. आणि थ्रोन्स म्हणजे काटे. मग माझे काटे, मला काय आहेत? काटे आहेत. ते कसे आहेत? शार्प आणि स्टीप आहे, जशी टोचणारे आणि कसे ताट आहेत. चिल्ड्रन डू नॉट लाईक मी. आपल्याला आवडेल का बाबळीच्या झाडापाशी जायला? तुम्हाला आवडणार का बाबळीच्या झाडाला हात लावायला? त्याला काटे टोचणार ना, मग आपल्याला आवडेल का त्याला हात लावायला? नाही आवडणार. पण तो तेच बोलतो, चिल्ड्रन डू नॉट लाईक मी. लहान मुलांना मी आवडत नाही.
नेक्स्ट डे वेन द लिटल ट्री वोकअप, दुसऱ्या दिवशी जेव्हा तो झाड उठतो, वोकअप म्हणजे उठणे, दुसऱ्या दिवशी जो झाड उठतो तेव्हा इट हॅड अ बिग लीव्स, त्याला काय असतात, मोठी मोठी पानं आलेली असतात. इन पिक्चर यू सी ना, इट्स हॅविंग बिग लीव्स. हा चित्रात दिसते ना तुम्हाला, त्याला मोठी मोठी पानं आलेली आहेत. इट वॉज अ जस्ट लाईक द मँगो ट्रीज. मग ती पानं कशी असतात, मँगो ट्रीज सारखी असतात. मँगोच्या आंब्याच्या झाडासारखी नसतात, पण ती आंब्याच्या झाडासारखी थोडीफार दिसणारी अशी त्याची पानं असतात. पण कशी असतात ती, बिग लीव्स, मोठी मोठी पानं असतात ती. नाव आय एम हॅपी इट सेड. आता तो काय बोलतो, आता मी काय आहे, खुश आहे. आता जस्ट थिंक अबाउट अस, आपल्याबद्दल विचार करा. वी थिंक वी वॉन्ट दिस, आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते अँड नेक्स्ट टाइम वी गेट दिस, आणि आपल्याला ती भेटते. आपण किती खुश होतो ना की मला हे पाहिजे होतं आणि मला हे भेटलं. मग तसंच त्याला काय पाहिजे होते, त्या ट्रीला बिग लीव्स, मोठी मोठी पानं पाहिजे होती, आणि त्याला ती भेटली म्हणून तो काय झाला, खुश झाला. अँड व्हॉट ही से, आणि काय म्हणला तो, नाव आय एम हॅप्पी, आता मी काय आहे, खुश आहे. बट अ गोट केम अलॉंग, पण काय होतं, तिथं एक बकरी येते. गोट म्हणजे काय, बकरी. अँड एट अप ऑल द बिग लीव्स. एट म्हणजे खाणे, आणि एट म्हणजे खाल्ले, खाऊन टाकले तिने. काय केले, काय सगळे लीव्स जे होते ते झाडाचे, ते तिने काय केले, खाऊन टाकले. मग तो परत सॅड झाला. आणि काय आपण कधी बोलतो ना, ओ शिट, कधी काय झालं की वाईट आपण बोलतो ना काहीतरी, तसंच तो काय परत सॅड होऊन बोलतो, ओ डिअर सेड द बबूल ट्री. परत काय झालं की आपण कसं सॅड होऊन बोलतो, शिट असं नव्हतं व्हायला पाहिजे, तसं तो सॅड होऊन बोलतो, ओ डिअर. मग पुढची विश मागतो तो, आय विश आय हॅड अ गोल्ड लीव्स. तो बोलतो जाऊन द्या, तर बिग लीव्स नको, मला कसली पाहिजे आता, गोल्ड म्हणजे सोन्याची पानं पाहिजेत आता मला. गोट डू नॉट इट गोल्ड लीव्स. तो बोलतो जी बकरी असते ती तर सोन्याची पानं खात नाही. खाते का आपण, जे सोनं असतं ते काय करतो आपण ज्वेलरीसाठी वगैरे वापरतो, खातो का आपण, नाही. मग तो बोलतो किंवा ॲनिमल्स, प्राणी पण खातात का गोल्ड, सोनं खातात का, ते नाही खात. मग तो बोलतो गोट डू नॉट इट गोल्ड लीव्स. तो बोलतो जी बकरी आहे ती सोन्याची पानं खात नाही. इन द लिटल ट्री वोकअप, जेव्हा दुसऱ्या दिवशी तो झाड उठतो, इट हॅड अ गोल्ड लीव्स. त्याला जी सोन्याची पानं आहेत ना, त्याची जी पानं आहेत ती कशी झालेली असतात, सोन्याची. त्याला कसली पानं भेटलेली असतात, सोन्याची पानं भेटलेली असतात. हाऊ हॅपी आय एम इट सेड. आणि तो काय बोलतो, किती खुश आहे आता मी, असं तो म्हणतो. इन दिस पिक्चर यू लुक ऑन दिसण्याच्या फेसवरती किती खुश आहे तो. बट अ थीफ केम अलॉंग. थीफ म्हणजे काय, चोर. पण तिथं काय होतं, एक चोर येतो. अँड स्टोल ऑल द गोल्ड लीव्स. आणि काय करतो, जी सोन्याची जी पानं आहेत त्या झाडाची सर्व तो चोरून घेऊन जातो. स्टोल म्हणजे काय, चोरणे. आता चोर काय करतो, चोरी करतो, बरोबर. जी ज्वेलरी सोन्याची वगैरे घरात काय असेल ते चोरतो, बरोबर ना, पैसे वगैरे. मग तसेच त्याला एवढं सोन्याची झाडात सोन्याची पानं दिसली, मग तो काय करतो, सर्व जी सोन्याची पानं आहेत त्या झाडाची तो सगळी चोरून घेऊन जातो. ओ डिअर सेड द बबूल ट्री. मग परत तो काय होतो, सॅड होतो आणि काय बोलतो, ओ डिअर म्हणतो. Then we see what the it's next to. Now what you want? आणि परत तो सॅड होतो आणि बोलतो, ओ डिअर. आता सर्व पानं तर गेली. आधी त्याने बिग लीव्स मागितले. फर्स्ट ही विश फॉर बिग लीव्स. इट्स ॲट गोल्ड. ते कोणी खाल्ली, बकरीने. त्यानंतर सेकंड विश ही, नंतर दुसरी विश मागितली फॉर गोल्ड लीव्स. त्याने सोन्याच्या पानासाठी सेकंड विश मागितली. बट इट्स थीफ ऑल स्टोल. ते काय करतं, जो चोर असतो ते सगळे चोरतो. मग परत तो काय होतो, सॅड होतो आणि काय बोलतो, ओ डिअर. आता सर्व पानं तर गेली. आधी त्याने बिग लीव्स मागितले. फर्स्ट ही विश फॉर बिग लीव्स. इट्स ॲट गोल्ड. ते कोणी खाल्ली, बकरीने. त्यानंतर सेकंड विश ही, नंतर दुसरी विश मागितली फॉर गोल्ड लीव्स.
त्याने सोन्याच्या पानासाठी सेकंड विश मागितली. बट इट्स थिप ऑल स्टोल. ते काय होतं, जो चोर असतो तो सगळे चोरतो. मग परत तो काय होतो, सॅड होतो आणि काय बोलतो, ओ डिअर. तर व्हॉट यू थिंक, व्हॉट इट्स नेक्स्ट विश. आता काय वाटतं तुम्हाला, ह्याची पुढची विश काय असेल, पुढची काय विश मागेल हा. वी सी इन द नेक्स्ट लेक्चर. नाव आय एम आस्किंग क्वेश्चन्स, यू गिव्ह मी आन्सर्स. ओके. व्हाय बबूल, हा फर्स्ट क्वेश्चन, व्हाय बबूल ट्री वॉज नॉट हॅपी. जे बाबळीचं झाड होतं ते का खुश नव्हतं. बिकॉज ऑफ इट्स नॉट लाईक इट्स लुक. त्याला त्याचा जे लुक होता तो आवडत नव्हता. इट्स नॉट लाईक इट्स स्मॉल लिव्स. त्याला त्याची जी लहान पानं आहेत ती आवडत नव्हती. इट्स नॉट लाईक इट्स स्ट्रोन्स. त्याला त्याचे जे काटे आहेत ते आवडत नव्हते, म्हणून तो काय होता, सॅड होता, हॅप्पी नव्हता. व्हॉट हॅपन वेन ही गेट बिग लिव्स. काय होतं जेव्हा त्याला मोठी मोठी पानं भेटतात, जेव्हा त्याला मोठी मोठी पानं येतात तेव्हा काय होतं, ऑल लिव्स एट द गोट. मोठी पानं कोण खातं, बकरी खाऊन टाकते. व्हॉट थिप स्टील. जो चोर असतो तो काय चोरतो, येस, ही स्टील ऑल गोल्ड लिव्स. तो काय करतो, जी गोल्ड सोन्याची पानं असतात ती चोरतो. इट्स युअर होमवर्क. राईट एसे ऑन माय सेल्फ. स्वतःविषयीचा एसे लिहायचा. पण ह्यामध्ये एसे लिहिताना काय लिहायचं तुम्ही, राईट ऑन युअर क्वालिटीज. तुमच्यामध्ये तुम्ही कसं लिहिता, एसे लिहिता माय सेल्फवरती, यू राईट जस्ट माय नेम, माय मदर नेम, माय फादर नेम असं लिहिता ना. असं नाही लिहायचं. व्हॉट्स क्वालिटी यू आर हॅविंग. तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे, तुमच्या काय हॉबीज आहेत, मला हे करायला आवडतं, ते करायला आवडतं. स्वतःविषयी लिहायचं. थँक्यू.